ॲडव्हान्स ओपनिंगमध्ये खेळलेला खेळ आहे. बेसिकली काय की या खेळामध्ये चेकमेट झालेलं आहे, म्हणून मी मुद्दाम आता काही असे खेळ शोधून काढलेत बरेचसे की ज्याच्यात चेकमेट झाला आहे. ना तर काय काय डिझाईन केलेले असतात. तो का डिझाईन केला आहे याचं कारण शोधण्यातच आपल्याला पुष्कळ डोकं घालायला लागतं. तर कारोकान ॲडव्हान्स असं आहे E4 C6, D4 D5 कॉमन, E5 हे पॅद वर घेतो. याला कारोकान ॲडव्हान्स व्हेरिएशन म्हणतात. ते खाली लिहून आले कारोकान ॲडव्हान्स. हां, बिशप F5 पुढचा अगदी कॉमन मूव आहे. आता ह्याला दोन मूव होते, एक G4 घेऊन बिशपला थ्रेट देणे किंवा नाईट E2ला घेणे. नाईट E2 ही चांगली समजली जाते, जास्त मूव. पण ठीक आहे, बिशपला थ्रेट दिलं तर म्हणजे कॅसल त्याने सगळा डिस्टर्ब करून घेतला ना आपला. हा प्रॉब्लेम आहे. तर बिशप तो एकतर G6ला नेऊ शकतोय किंवा E4ला. हां, आणि काही ठिकाणी जातो, पण या दोन कॉमन मूव आहेत अगदी. तर ह्यानी G6ला घेतला. समजा बिशप E4ला घेतला असता, बिशप E4, तर हा F3 खेळू शकतोय. बिशप G6ला जातो, H4 खेळू शकतो. आणि ह्याला हे पॉन H5ला वर घेतलं पाहिजे, बिशपला मागे नेलं पाहिजे, नाही तर बिशप ट्रॅप होईल. हे गोष्ट इथे महत्त्वाची लक्षात ठेवायची कारोकांमध्ये, की हा बिशप ट्रॅप होण्याची संभावना असते. हां, कारण बघा बिशपला जायला कुठे जागा नाही. तुम्ही ही जागा करून नाही दिली, हे पॉनवरती आलं तर तो बिशप ट्रॅप होतो. तर त्यामुळे त्याने बिशप टू G6 खेळला आहे. आता हा H4 खेळतो, हे बघितलं आपण. H4 खेळतो, हा H6 खेळतो. इथे H6 खेळतो हे एक महत्त्वाचं, मागे एकदा व्हिडिओत मी म्हटलं होतं की H5 पेक्षा H6 ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळी त्याचं कारण दिलं होतं, आता ते देत बसत नाही. H5, हां, तर हा H7ला मागे गेला, किंवा हा इथे येऊन रुकला थ्रेट पण देऊ शकतो. आणि मग हे त्याने पॉनवरती घेतल्यानंतर किंवा नाईटमध्ये घातल्यानंतर हा मागे जाऊ शकतो. हां, कारण तसं तिथे काय त्याला मारणारं दुसरं काय नाही आहे. बिशप H7, E6. हां, हे एक भन्नाट चाल आहे. आता F क्रॉस E6, डबल पॉन झालं. हां, परत राजाचा हा डायगोनल जवळजवळ रिकामाच झाला आहे, डबल पॉन झालं आहे. बिशप D3ला घेतो आणि बिशपला थ्रेट देतो. हा बिशप इतक्या चांगल्या डायगोनलवर बसला की तो उडवून टाकणंच बरं असतं. कारोकांमध्ये नेहमी आपण असं करतो की पांढऱ्या घरातला जो बिशप असतो, काळ्या खेळाचा तो खेळाडूचा, तो काय ना करून उडवून टाकतो, कारण पांढऱ्या घरातनंच थ्रेट होण्याची जास्त शक्यता असते. तर बिशप क्रॉस D3, क्वीन क्रॉस D3, क्वीन टू A5, आणि त्याने चेक दिला. ही चूक आहे त्याची. हे लाल याने दाखवलंय कॉम्प्युटरने, हे बरोबर मूव आहे. C5ला पॉन आणून या पॉनला थ्रेट द्यायला पाहिजे होती. आणि काय ते मारतोच आहे तो, म्हणजे हां, पण तरी पण कॉम्प्युटर असं म्हणतो की ही मूव चांगली नाही. क्वीन बाहेर काढून राजाला थ्रेट देणं. हां, क्वीन टू A5. आता दुसरी एक नाही, C5 आणि D क्रॉस E5 झालं असतं. नाहक ते जात आहे. पण ते काय असतं, हे पॅद जे आहे ते ट्रॅकवरनं बाजूला जातं ना, मेन जे सेंटर स्क्वेअर आहेत त्याच्यावरून ते बाजूला जातं. हां, त्यामुळे ते तशी चांगलीच मूव समजली जाते. क्वीन A5 घेतली, आणि तसं या पांढरा एक पॉन हेच आहे, कमीच आहे. हां, पांढऱ्याची 7 पॉन आहेत. तर
नाईट C3 नाईटमध्ये घातला त्याने, चेक आहे तो, नाईट F6 आणि हा F3 खेळला. F3 खेळला. आता F3 पण चुकीचीच मूव्ह आहे खरं म्हणजे, सगळं कॅसल उगीच बरबाद करून घेतोय म्हणजे. हा, त्याऐवजी क्वीन टू G6 आणि चेक ही चांगली मूव्ह होती. या डायगोनल त्याने ओपन करून दिलेला आहे. इथे राजाला हलायलाच लागतंय. हां, तर राजा हल्ला असता तर हा F3 खेळला, चुकीची मूव्ह. क्वीन टू C7 घेतली त्याने, नाईट E2, नाईट A6, क्वीन टू G6 आणि चेक. आता त्याने क्वीन G6 ला घेऊन चेक दिला. आता त्याच्यापेक्षा चांगली मूव्ह होती की बिशप इथे घेतला असता आणि त्याच्या क्वीनला थ्रेट दिली असती F4ला. F4ला लाल इथे दाखवला, इथे आला तर क्वीनला थ्रेट बसत होती आणि मग नंतर याचा विचार करायचा. ठीक आहे, पण खूप मोठं हे नाही झालेलं, ब्लंडर नाही झालेलं. आता चेक दिल्यानंतर राजा हलणं काय मध्ये येऊ शकत नाही आहे. राजा हल्लाच पाहिजे. आयदर हे चांगल्या ठिकाणी हलू शकतो तर D8ला किंवा D7ला. D7ला त्याने घेतला, D8 चांगली होती. बिशप F4ला घेतला आणि आता क्वीनला थ्रेट दिली बिशपने. तर क्वीन B6ला घेतली. याने लॉंग कॅसल केला. आता ते याने इकडचा डिस्टर्ब केलाय म्हणजे तो लॉंग कॅसल करणारे आलंच आहे. नाईट टू E8. आता नाईट टू A4 खेळला हे मूव्ह आणि क्वीनला थ्रेट दिली. तर याच्या जागी अजून होतं की बिशप D5ला घेऊन या डायगोनलला थोडं स्ट्रॉंग राहायचं. आत्ता काही पॉनला मारू शकत नाही. हां, पण नाईटने हा डायगोनल कॅप्चर करून घेतला असतं इकडचा, ते बरं झालं असतं. नाईट टू A4 घेऊन थ्रेट दिली. क्वीन A5ला घेतली. आता नाईटला थ्रेट बसली. नाईट हलवला पाहिजे कुठेतरी, सॉरी, किंवा प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. एक तर पॉनवरती घ्यायचं किंवा हा नाईट C3ला घ्यायचा. त्याने नाईट C3ने हे केलं. पॉन घेतला असतं तर अजून चांगलं झालं असतं. हां, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्या पॉनवर A2वर अटॅक नाही होऊ शकत इमिजिएटली. तर नाईट C3 घेऊन त्याने सपोर्ट केला. याने B5 खेळला. B5 घेऊन त्याने नाईटला थ्रेट दिली. हां, पण चांगली मूव्ह झाली असती ती B3 तो खेळला असता आणि इथे आणला असतं त्याने पॉन. हे क्वीनला काय सपोर्टची गरज आहे असं नाही, पण हां, कॉम्प्युटरचं म्हणणं आहे की इथे पाहिजे होता तो B6. म्हणजे त्याने काय होतं की हा नाईट जो आहे ना, हा C5ला येण्याचं टाळलं असतं. इथे जर त्याने पॉन घेतलं असतं B6ला तर हा नाईट जो आहे तो C5 येण्याचं टळलं असतं. हां, 2 थ्रेट झाले असते, एक पॉनची आणि एक नाईटची, असं या दृष्टीने. हां, या नाईटला हलायला कुठे जागा विचार करून ती मूव्ह होती. B5 खेळला. नाईट टू C5 आणि चेक. हां, चेक दिला. नाईट क्रॉस C5, D क्रॉस C5, B4. हां, आता पॉन घेऊन नाईटला एक केले त्याने. तर त्याऐवजी इथे एक मूव्ह होती नाईट टू F6. हां, आता काय होत आहे की हे पॉन वल्नरेबल झालं. E6 जे आहे ना, हे वल्नरेबल झालं. म्हणजे हा रूक इथे खाली घेतला तरी सरळ इथे अटॅक होतो, त्याला दुसरा काही सपोर्टच नाही. तर त्याच्यामध्ये तो नाईट असता तर ते क्वीनचा जो अटॅक होता E6वर हा टळला असता.
हां, त्या दृष्टीने ते नाईटमध्ये घालणं जरुरीचं होतं. B4 खेळला. रुक रुक त्याने इथे घेऊन त्याला वाटलं ग्रेट आपण करतोय अगदी. हां, कारण नाईट घालवायची तयारी आहे त्याची. नाईट घालवला, परत या पॉनने मारलं तर त्या पॉनला परत क्वीन मारते. त्याऐवजी नाईट हा त्याने इकडे घ्यायला पाहिजे होता. हां, म्हणजे आत्ताच्या घडीला ती चांगली मूव होती. ठीक आहे, रुक जसं मी म्हटलं की या पॉनवर त्याने अटॅक केला. तो काय मेट होत नाही क्वीनने मारल्यानंतर, पण ठीक आहे, अटॅक करायचा क्वीनवर. हां, तर याने सरळ बी क्रॉस हे करून टाकलं. याने इकडे काय लक्ष दिलं नाही याच्याकडे. तर क्वीन क्रॉस E6 केलं, चेक दिला. किंग D8ला गेला. क्वीन क्रॉस C6 केलं, चेक नाही आहे. C क्रॉस B2, ह्याने त्या पॉनने मारून चेक दिला. आता इथे तुम्ही बघाल पुढे की परत येऊ आपण इथं, ही जी मूव आहे क्वीन क्रॉस C5, ही हा पुढे मेट झालेलाच बघितला तुम्ही. इथं मेट इन 3 आता आहे बघा तुम्ही, थोड्या वेळानंतर आहे. तर समजा C क्रॉस B2 केलं त्याने आणि किंग टू B1 घेतलं याने आणि रूक टू C8 घेतलं. आता हा पांढऱ्याकडनं मेट इन 3 आहे. ते तुम्ही व्हिडिओ होल्ड करून त्याचा विचार करा. हे मूळ मेट इन 3चं पझल होतं आणि ते अमुक प्लेयर घेऊन मी त्यांचा गेम शोधून काढून तो गेम याच्यामध्ये टाकला. हे मेट इन 3चं पझल होतं. हां, तर रूक टू C8, हा रूक टू C8 काळ्याने खेळला. आता बघा कसा मेट इन 3 झाला. रूक क्रॉस D5, नाईट D6, रूक क्रॉस D6, E क्रॉस D6 आणि रूक टू E8 आणि चेकमेट. असा चेकमेट तो झाला. आणि मग आता हा टळला असता कुठे आपण 22व्या मूव्ह कडे येतो किंवा इव्हन 23वी आत्ताची जी मूव्ह झाली. हा त्याने रूक C8 खेळला आणि क्वीनला थ्रेट दिली. हे करण्याऐवजी क्वीन क्रॉस C5 केलं असतं. क्वीन सॅक्रिफाईसच करायला लागते अर्थात, त्याने कायची पोझिशनही वाईट होते, पण क्वीन सॅक्रिफाईस केली असती तर मेट टळला असता. हां, गेम केलाच आहे. किंवा जसे 22वी मी दाखवली, क्वीन क्रॉस C6 होतं आणि इथे त्याने इथे हे पॉन मारलं. हे पॉन मारायच्याऐवजी त्याने क्वीन क्रॉस C5 केलं असतं. तर क्वीन क्रॉस A8 चेक, किंग D7, क्वीन टू B7 चेक, किंग D8, रूक क्रॉस D5 चेक आणि क्वीनला पण थ्रेट आहे. क्वीन क्रॉस D5, क्वीन क्रॉस D5, किंग टू C8 आणि क्वीन टू A8 आणि चेक. पोझिशन एक क्वीन अँड पॉन वर्सेस नाईट अशी पोझिशन, पण तो जो चेकमेट होणार होता तो तिथे टळला असता. थोडासा मोठा हे झाला आहे, पण मी साधारण आता असे 25-25 मूवचे घेतोय किंवा कमी सापडले तर कमीचे घेतोय शक्यतो. तर अजून असे गेम्स आता मी कलेक्ट केलेले आहेत की ज्याच्यात मेटिंग पोझिशनवरनं गेम शोधून काढलेले आहेत की मेट इन 3 दिलेलं असताना गेम शोधलेले आहेत. त्याचे व्हिडिओ करणार आहे तर बघत राहा कृपया. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.